नमस्कार. आजचा मेनू मुगाचे डोसे. आपण सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता या रात्री खायला बनवू शकता. असं काही नाही की नाश्त्यासाठीच आपण टिफिनला देऊ शकतो. ह्याच्यासाठी मी 1 वाटी मूग भिजत घातलेले, 1 वाटी मटकी, त्याच्यामध्ये मी 4 मिरच्या ॲड केलेल्या आहेत. तुम्हाला 2 करायचे असतात तर करू शकता. याच्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहेत आणि त्याचं बाइंडिंग होण्यासाठी 1 वाटी दही, 1 वाटी रवा असं याच्यामध्ये मिश्रणामध्ये ॲड करणार आहे मी आणि ह्याचं जाडसर दळण करून घेणार आहे मी. जास्त आपल्याला पातळ करायचं नाही आहे, असं जाडसर करून घ्यायचं आहे. हे मिश्रण दळून झाल्यानंतर मिक्सरचा जो जार आहे आपण ज्याच्यात दळण करतो आहे त्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून ते पाणी ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये मिक्स करायचं आहे. असं जाडसर दळून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करून आपल्याला हे 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. अतिशय आवडीने खातात, मोठी माणसंसुद्धा आवडीने खातात. एकदा नक्की ट्राय करून पहा. आमच्यात पहिल्यांदा मी असा व्हिडिओ करते, मला एक्सपिरियन्स नाही कुठल्या गोष्टीचा, पण छान बनतात म्हणून मला एकदा शेअर करावं प्रत्येकासोबत, हेल्दी असल्यामुळे. 10 मिनिटासाठी आपण हे रेस्ट करायला ठेवून दिलेलं आहे. 10 मिनिटानंतर आपण बघू शकता किती छान असं त्याला स्ट्रेक्चर आलेलं आहे. आपण हे आता इन्सर्ट डोसे करू शकतो याचे. मी हलकंसं पॅनवर तेल लावलेलं आहे आणि मस्तपैकी हे स्प्रेड करून घेत आहे. आता आपल्याला दोन्ही साईडून 2-2 मिनटं भाजून घ्यायचे आहेत चांगलं. ते असं मस्त स्प्रेड करून तुम्ही मोठेही करू शकता. आमच्यात लहान खायला आवडतात आणि दिसायलाही सुंदरही दिसतात, त्याच्यामुळे आम्ही लहानच करतो शक्यतो. आणि हे तुम्ही हिरवी चटणी, सॉस कशासोबतही खाऊ शकता. लवकरच माझ्या चटण्यांचाही व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करेन. हे असे मस्त स्प्रेड करून दोन्ही साईडून मी वाफवून घेते मस्तपैकी. एक साईड भाजून झालेली आहे आपली. आता दुसरी साईड आपण भाजून घेऊया पटकन. खूप छान असे क्रिस्पी असे, अगदी थंड झाल्यावरही खूप छान लागतात डोसे हे. एकदा नक्की ट्राय करा. हे आपले डोसे तयार. थँक्यू.